तन्मय नावाचा एक तरुण होता. 20-25ला, बारीक किडकिडीत, नुकतंच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता. पण नोकरी मिळत नाही म्हणून नेहमी निराश असायचा. एके रविवारी तन्मय घरात एकटाच पुस्तक वाचत बसला होता. आई वडील बाहेर गेले होते, त्यामुळे हॉलमध्ये तो एकटाच बसला होता. तेव्हा अचानक त्याला एक आवाज आला. अरे उठ, नुसताच घरात काय बसलाय? तो समोरचा डोंगर आहे ना, त्याला जाऊन धक्का मार. हा अदृश्य आवाज ऐकून तन्मय घाबरला. त्याला वाटले कोण पाहुणे वगैरे आले की काय. तो संपूर्ण घरात जाऊन बघून आला. घरात तर कोणीच नव्हतं. मग हा आवाज आला कुठून? तेवढ्यात परत आवाज आला, उठ उठ, त्या समोरच्या डोंगराला धक्का मार. तन्मयला वाटलं साक्षात देवच आपल्याशी बोलत आहे. तो भरून पावला. चला, म्हणजे या डोंगराला मी ढकलून ढकलून जागचा हलू शकलो तर मला नक्की नोकरी मिळणार. तो दुसऱ्या दिवशी कामाला लागला. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो रोज एकच काम करायचा, ते म्हणजे डोंगराला हलवण्याचा प्रयत्न. असे सुमारे 3 महिने त्याने हे काम रोज केले, पण डोंगर जागचा तसूभरही हलला नाही. एके दिवशी तो खूप वैतागला आणि रागारागात देवाला आवाज देऊ लागला. काय रे देवा, मी तर तू सांगितलंस तसंच करत होतो, मग का तो डोंगर अजून हलला नाही? माझे सगळे कष्ट वाया गेले आणि वेळही. आता अजून किती दिवस हे काम करू? मला काहीतरी उत्तर दे. तेवढ्यात त्याला पुन्हा तोच आवाज आला, बेडरूम मध्ये जा. तो जरा चपापलाच. आता बेडरूम मध्ये कशाला, असं म्हणून तो तावातावात बेडरूम मध्ये गेला. तेव्हा परत आवाज आला, एक लक्षात ठेव, ह्या जगात कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नसते. तुझे कष्ट वाया गेले असे कसे म्हणतोस? तुझ्या शरीराकडे बघ जरा, कसे मस्त धिप्पाड झालंय. तुझी पर्सनॅलिटी बघ, किती जबरदस्त झाली आहे. आधी किती लुकडा सुकडा होतास. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुला आधी फक्त घरात बसायची सवय होती, आता तुला कष्ट करायची सवय लागली आहे. त्यामुळे तुझी पर्सनॅलिटी आणि कष्ट करायची सवय तुला तुझ्या क्षेत्रात टॉपची नोकरी सहज मिळवून देईल. हे सगळं ऐकल्यावर तन्मयला त्याची चूक लक्षात आली. मित्रांनो, ह्या गोष्टीतून एक खूप मोठी शिकवण आपल्याला मिळते. ती म्हणजे रिझल्ट आला नाही म्हणजे आपण यशस्वी झालो नाही असे होत नाही. मनापासून केलेले कष्ट कधीच वाया जात नाही. आपण फक्त थोडा संयम ठेवला पाहिजे. मित्रांनो, ही जी कथा मी तुम्हाला सांगितली आहे ती मी नाही तर गौर गोपाल दास यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितली आहे. गौर गोपाल दास आजच्या तरुणाईच्या गळ्यातले ताईत. आयुष्य कसं सुंदर जगायचं हे ते नेहमीच हसत खेळत हलकी फुलकी उदाहरणे देऊन सांगत असतात. आज त्यांचे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर लाखो फॉलोअर्स आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौर गोपाल दास यांनी सांगितलेले यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्याचे 5 नियम बघणार आहोत. चौथा नियम तर फार महत्वाचा आहे. चला तर मग सुरू करूयात. पहिला नियम, घाई करू नका. गौर गोपाल दास म्हणतात, आजचं हे युग अत्यंत धावपळीचं झालंय. आपल्या सगळ्यांना वेळ नाही हा एक प्रकारचा रोग जडलाय. त्यामुळे एका ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित होत नाहीये. आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं आहे त्याच्याकडे आपण लक्षच देत नाहीये. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक गोष्टीत घाई करणं थांबवा. लक्ष केंद्रित करायला शिका. जर व्यवसाय करत असाल तर आपला व्यवसाय चांगला चालतोय का? नोकरी करत असाल तर आपण त्यात आपलं 100% देतोय का ह्याच्याकडे लक्ष द्या. आयुष्याच्या वेगाला थोडा आवरा, ब्रेक लावा. आपण माणसे आहोत, मशीन नाही. त्यामुळे स्वतःच्या आतला आवाज ऐका. जगातला कलकलाट तुम्हाला बुडवत आहे, त्याला थांबवा. स्वतःसाठी वेळ काढून शांत बसा. आत्मनिरीक्षण करा. कुटुंब आणि काम यांच्या गरजा भागवताना स्वतःला हरू नका. एक लक्षात असू द्या, तुमचा जग जर पाण्याने भरला असेल तरच त्यातलं पाणी तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही आयुष्यात आनंदी असाल तरच तो आनंद दुसऱ्याला देऊ शकाल. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. स्वतःसाठी मनन चिंतन यासाठी वेळ द्या. दुसरा नियम, स्वतःची कोणाबरोबरही तुलना करू नका. आपल्याकडे अगदी लहानपणापासून आपली आणि इतरांची तुलना सतत ऐकायला मिळते. म्हणजे लहानशा मुलाला देखील, बापरे त्यांचा मुलगा चालायला लागला, त्याला दात पण आले,
पण माझा मुलगा अजूनही चालत नाही. इथपासून ते माझ्या मुलाला एवढासा पगार आहे, त्यांच्या मुलाला बघा किती पगार आहे, त्याची बायको किती सुंदर आहे, माझी जरा सावळीच आहे. इथपर्यंत तुलना चालते. आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे साहजिकच आपली ही मानसिकता तशीच होते. सतत काहीतरी कमतरता आपल्यात आपण शोधायला लागतो, स्पर्धा करायला लागतो. पण आपण स्वतः काय आहोत, कसे आहोत हे विसरून जातो. एकमेकांची कॉपी करायला लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेत कॉपी केली की नक्की पास होतं, कारण सगळ्यांची प्रश्नपत्रिका एकच असते. पण आयुष्यात सगळ्यांची प्रश्नपत्रिका सारखी नसते. तेव्हा तुमचे प्रश्न, त्यांची उत्तरे आणि लागणारा वेळ हा वेगवेगळा असू शकतो. तुलना करू नका, पण प्रेरणा जरूर घ्या. जे यश मिळतंय त्यात समाधानी राहा, तरच यशाची किंमत कळेल. तिसरा नियम, दृष्टिकोन बदला. तुमचे विचार, भावना, मानसिकता हे तुमच्या यश आणि अपयशाचं कारण असतं. एका फुगेवाल्याला बघा, त्याच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे, लाइटिंगवाले, साधे असे अनेक फुगे असतात. पण कोणाच्या आतमध्ये किती गॅस भरला आहे हे ठरवतं की कोणता फुगा उंच उडेल आणि कोणता कमी वर जाईल. सर्व काही आपल्या आतमध्ये आहे. बाहेरची परिस्थिती कशी असेल, पण तुमचे विचार जर चांगले असतील तर बाहेरची परिस्थिती नक्की बदलते. कोणाबद्दलही आणि कशाबद्दलही मनात आधीच पूर्वग्रह करून ठेवू नका. अनुभव घ्या आणि मगच मत बनवा. अमुक एक गोष्ट अवघड, तमुक एक गोष्ट सोपी असं आधीच ठरवू नका. दृष्टिकोन बदला, अनुभवाला जास्त प्राधान्य द्या. चौथा नियम, सतत स्वतःला दोष देणे, स्वतःला कमी समजणे बंद करा. घडून गेलेल्या चुका, अपराध यांना सतत आठवून स्वतःला दोष देणं थांबवा. जे झालंय ते सोडून द्या. नवीन सुरुवात करा. स्वतःवर इतके कठोर होऊ नका. सतत अपराधीपणाची भावना बाळगू नका. मी हे केलं असतं तर असं झालं असतं, ते केलं असतं तर तसं झालं असतं, असं विचार करत बसला तर तुमच्या हातात असलेला आजचा वेळ वाया जाईल. ज्याने पुन्हा वेळ वाया घालवल्याचं दुःख वाटेल. तेव्हा स्वतःला वाईट म्हणू नका. स्वतःला दोष देणं बंद करा. पाचवा नियम, स्वतःचे बेस्ट व्हर्जन बना. एका खेळाडूशी बोलताना गौर गोपालदास म्हणतात की आत्मविश्वास आणि अहंकार ह्यामध्ये एक छोटीशी रेष असते, ती जपणं महत्वाचं आहे. मी आजपेक्षा उद्या कसा जास्त चांगला होईल, मी कसा जास्त चांगला परफॉर्म करू शकेल, आजपेक्षा उद्या आणि उद्यापेक्षा परवा. आपलं आपण मनोधैर्य वाढवणं याला आत्मविश्वास म्हणतात. पण मी सगळ्यांपेक्षा भारी याला अहंकार म्हणतात. तो फक्त येऊ देऊ नका, नाहीतर तुमची प्रगती थांबेल. सतत शिकण्यासाठी तयार राहा, तरच यश मिळेल. मित्रांनो, हे होते गौर गोपालदास यांचे यशस्वी आणि आनंदी जीवनाचे 5 मार्ग. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.